प्रभू आपल्याला काय देण्यासाठी आला? आरोग्य, पोरंबाळं, नोकरी, आणखी काय 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 मागतो आपण? प्रभू आपल्याला काय देण्यासाठी आला आणि आपण काय मागतो? ते सोडून सगळं नाही ना? काय मागायचं? आज पाहू आपण प्रभू आपल्यासाठी काय करतोय. लूककृत शुभवर्तमान, लूकचे शुभवर्तमान 12वा अध्याय 13 ते 15 आपण वाचू. लूक 12:13 वचन. पान नंबर 1244. लूक 12:13 वचन. तेव्हा समुदायातून कोणी त्याला म्हणाला, हे गुरु, मला वतनाचा वाटा द्यावा म्हणून माझ्या भावाला सांग. तो त्याला म्हणाला, माणसा, मला तुमच्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा असे कोणी नेमले? तेव्हा त्याने म्हटले, तुम्ही सावध असा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून आपणाला राखा, कारण कोणाला उदंड वस्तू असणे यात त्याचे जीवन आहे असे नाही. हालेलुया. तेव्हा समुदायातून कोणी त्याला म्हणाला, हे गुरु, मला वतनाचा वाटा द्यावा म्हणून माझ्या भावाला सांग. तो त्यांना म्हणाला, माणसा, मला तुमच्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा असे कोणी नेमले? त्याच्याकडे एक माणूस आला. तो त्याला काय म्हणाला? येशूला, माझा भाऊ मला वाटणी माझी देत नाही, माझी जमीन मला देत नाही, तर माझ्या भावाला माझं वतन, माझ्या वतनाचा वाटा द्यायला सांग. पण येशू त्याला म्हणाला की मी तुमच्यावर न्यायाधीश आहे, मला तुमच्यावर न्यायाधीश कोणी केलं? पण माझं पहिलं काम आहे की माणसाला जीवन असावं, ते देण्यासाठी मी आलो आहे. जर जीवन नाही तर सर्व गोष्टी असून फायदा आहे का? मेलेल्या माणसाला त्याची जमीन, त्याचं धन काय उपयोगाचं आहे का? माणूस मेला तर त्याचं जमीन आणि धन त्याला काय उपयोगाचं होईल का? नाही. मग महत्त्वाचं काय आहे? जीवन. ह्या शरीरात असलेलं जीवन, नाही का? जिवंत असू तर आपण काम करू की नाही? जिवंत असू तर आपण शेतात जाऊ, जिवंत असू तर नोकरी करू, जिवंत असू तर सगळं काही करू. पण जीवनच नसेल तर? मग पुढे प्रभू त्याला म्हणाला, तेव्हा प्रभू म्हणाला, तुम्ही सावध असा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून आपणाला राखा. असाव्या गोष्टी, सगळ्या गोष्टी असाव्या, नाही का? पण त्याचा लोभ नसावा. आपल्याला आवश्यक त्या गोष्टी प्रभू देतोच, आवश्यकतेपेक्षाही जास्त देतो. पण मला अत्यावश्यकतेचा लोभ नसो. काय? आणखी पाहिजे. आत्मा तृप्त होत भटकती आत्मा, काय म्हणतात त्याला? हां, भटकती आत्मा, नींद नहीं आती है रात को. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. तसं प्रभू सांगतो त्याच्या शिष्यांना की तुम्हाला तसं तुम्ही सावध असा. तुम्ही जगातल्या लोकांप्रमाणे वागू नका, कारण कोणाला उदंड वस्तू असणे यात त्याचे जीवन असते असं नाही. का उदंड वस्तू असलेला माणूस मेलेला आहे का? काय उदंड वस्तू असते तेव्हा काय माणूस मेलेला असतो? मग हे जीवन कोणतं प्रभू सांगतोय? म्हणजे एक भौतिक जीवन आहे, एक शरीराचं जीवन आणि एक आत्म्याचं जीवन. एक खालचं जीवन आहे, एक वरचं जीवन आहे. खालचं जीवन सर्व लोकांकडे आहे की नाही? जगातल्या लोकांकडे आहे की नाही? कुत्र्यांमध्ये आहे की नाही?
गाढवांमध्ये आहे की नाही, बैलांमध्ये आहे की नाही, मग आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे? मग देवाच्या शिष्यामध्ये, देवाच्या लेकरांमध्ये आणि जगातल्या लोकांमध्ये फरक काय? कोणतं जीवन? आपणही जगतो तेही जगतात, आपणही खातो तेही खातात. त्यांना पोरं आहेत, ते आपल्यापेक्षा जास्त पोरं आहेत, ते आपल्यापेक्षा जास्त आशीर्वादित आहेत, बरोबर की नाही? आपल्यापेक्षा शेतजमीन त्यांची जास्त आहे, आपल्यापेक्षा ठाट्टेकट्टे बलवान फायटिंग काय बॉडी बिल्डर ते जास्त आहेत. मग आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय आहे? कोणतं जीवन? आत्म्याचं जीवन, देवाचं जीवन. काय? देवाचं जीवन. त्याला सार्वकालिक जीवन, त्याला मरण नाही, त्याला उगम नाही, त्याला अंत नाही, तो समान सारखा अनादि अनंत ते जीवन प्रभू आपल्याला देण्यासाठी आला आहे. कारण आपण मेलो तरी जगू. हालेलुया. हे भौतिक जीवन तर मरणारच आहे, पण ते जीवन, त्याचं जीवन मरणार नाही, कारण तो पुन्हा उठलेला आहे आणि त्याच्यावर मरण सत्ता चालवत नाही. आणि तो म्हणतो, जर तुम्ही मला तुमच्यामध्ये जगू द्याल, तर तुम्ही विश्वास ठेवाल आणि मला अंगीकाराल, तर तुम्ही मेला तरी जगणार. हालेलुया. मग ह्या जीवनाबद्दल प्रभू बोलतोय की मी हे सार्वकालिक जीवन तुम्हाला देण्यासाठी आलो आहे. ते तुम्हाला मिळालं का सर्व गोष्टी तुम्हाला मागावून मिळतील. आरोग्य कसं मिळतं? कशामुळं मिळतं? येशूच्या जीवनामुळं. हालेलुया. कारण त्यानं फटके खाल्लेले आहेत आणि तो आपल्यामध्ये राहतो, म्हणून आपण आरोग्य मिळवतो. सर्व गोष्टी आपल्याला पुरवल्या जातात. का? कारण आपल्याला जीवन आहे म्हणून. आमेन. पहिल्यांदा तुम्ही त्याचे राज्य आणि त्याचे नाही पण नीतिमत्व मिळवायला झटा, ती स्वर्गीय संपत्ती मिळवायला झटा, त्याचं जीवन मिळवायला झटा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मागावून दिल्या जातील, कमी पडणार नाही. परंतु समजा तुमच्यामध्ये त्याचं जीवन नसेल आणि सर्व गोष्टी असतील तर काय होईल? काय उपयोग होणार नाही. आपण जगातल्या लोकांसारखे होऊ. आमेन. बरोबर का? मग प्रभू आपल्याला काय देण्यासाठी आला? देवाचं जीवन, सार्वकालिक जीवन, जे कधी संपत नाही, ज्याचा कधी अंत होत नाही. येशू ख्रिस्त काल, आज आणि उद्या सर्व काळ सारखाच आहे. त्याचं जीवन सर्व काळ सारखंच आहे. आमेन. हालेलुया. आदामानं आणि एवेनं जेव्हा फळ खाल्लं, जे खाऊ नये ते फळ खाल्लं, तेव्हा प्रभूने त्यांना काय सांगितलेलं? आधी तुम्ही खचित मराल. काय सांगितलेलं? हे जर फळ तू खाशील तर तुम्ही खचित तू मरशील. मग सैतानाने जेव्हा त्यांना फसवलं आणि ते फळ असं दाखवलं की ते फळ चांगलं आहे, खाण्यास योग्य आहे, इष्ट आहे, चवदार आहे, आणि त्यांनी फळ घेतलं एवेनं आणि ते खाल्लं आणि आपल्या नवऱ्याला दिलं, त्यानंही ते खाल्लं. मग ते मेले का? मग प्रभू म्हणाला तुम्ही खचित मराल. मग ते मेले का? मग काय मेलं? हां, आत्म्याचं, देवाचं जीवन, जो देवानं श्वास त्यांच्यामध्ये फुंकलेला आणि देवाचं जीवन, देवाची समक्षता त्यांच्यामध्ये जी होती ती निघून गेली. देवाशी असलेलं भागीपण ते निघून गेलं आणि ते देवाच्या सहवासापासून दूर केले गेले. आणि देवानं त्यांच्यामध्ये आणि एदेन बागेमध्ये जळणाऱ्या दूतांची तलवार ठेवली की त्यांनी पुन्हा जाऊन ते जीवनाचं फळ खाऊ नये. हालेलुया. मग जेव्हा पाप आपल्याला सैतान करायला लावतो तेव्हा तो आपल्यामधून काय काढून घेतो? देवाची सहभागिता, देवाचं जीवन. त्याला, सैतानाला नको हवं आहे की आपण देवाच्या जीवनानं भरलेलं असावं. सैतान एकाच गोष्टीसाठी येतो, नाश करावा, घात करावा, चोरी करावी, ह्या हेतूने चोर येतो. सैतानाचा उद्देश काय आहे?
पहा 10:10 योहान 10:10 काय म्हटलंय, जे एदेन बागेत सैतानानं केलं तेच तो आपल्यावरती करू पाहतो. योहान आजही 10वा अध्याय 10वं वचन, पान नंबर 1287. चोरी करावी व ठार मारावे व नाश करावा याच हेतूने चोर येतो. मी तर त्यांना जीवन असावे व ते त्यांना उदंड असावे म्हणून आलो आहे. चोराचा हेतू काय? सैतानाचा हेतू काय? चोरी करावी. कसली चोरी करावी? काय पाहिजे चोराला? जे मौल्यवान आहे त्याची चोरी करेल की नाही? आपल्या घरी चोर चोरी करून नेतो काय? 50 पैशाचं नाणं चोरी करून घेऊन जाईल का? 10 रुपयाची नोट काय चोरी करून नेईल? हां, सोनं. नाही का? बरोबर की नाही? जे मौल्यवान आहे तेच चोर चोरी करून घेऊन जातो की नाही? मग शैतानाला काय पाहिजे आपल्यामधून? काय मौल्यवान आहे? जीवन, सार्वकालिक जीवन, देवाची समक्षता, देवाची उपस्थिती जी आपल्यामध्ये प्रभूनं ठेवलेली आहे ती काढून घेऊन जातो. त्यामुळे पाप करतो तेव्हा आपल्याला देवापासून आपण काय करतो? आपल्याला काय वाटतं? मी देवापासून दूर झालो. वाटतं की नाही? पाप केल्यावरती काय होतं? आपलं मन देवापासून आपल्याला दूर घेऊन जातं. त्याने चोरी केली की नाही? केली की नाही? कसली? मौल्यवान गोष्टीची, देवाच्या जीवनाची. पण त्याला ते जीवन काय उपयोगाचं नाही. त्याला चोरी करून काय ते सार्वकालिक जीवन मिळणार आहे? नाही. त्याला त्याचा काय उपयोग नाही. पण तुम्हाला तो खचितच मारेल. चोरी करावी, घात करावा आणि आपला नाश करावा म्हणून चोरी येतो. त्याचा काही आणखी उद्देश नाही. हालेलुया. पण प्रभू सांगतो, मी तुम्हाला जीवन असावं आणि ते विपुल असावं म्हणून आलो आहे. काय देण्यासाठी प्रभू आला? जीवन. थोडं थोडं का? मोजून मापून का? उदंड, विपुल म्हणजे ओव्हरफ्लो होणारं, भरून वाहणारं. दावीद म्हणतो, माझा पेला भरून वाहत आहे. तुम्हालाही पुरेल आणि तुमच्या बाजूलाही पुरेल. तुम्हालाही पुरेल, तुमच्या गावाच्या लोकांनाही पुरेल. इतकं जीवन प्रभू आपल्याला देण्यासाठी आला आहे. हालेलुया. देवानं माणसावर, जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याचं स्वतःचं जीवन त्यानं दिलं. पुत्र म्हणजे कोण? त्याचा शब्द, त्याचं जीवन जे देहधारी झालं तो आपल्यासाठी दिला. आपल्यासाठी मरण्यासाठी दिला, जेणेकरून आपल्याला शुद्ध करावं. इतकंच नाही तर त्या पुत्राला, त्याच्या आत्म्याला आपल्यामध्ये राहण्यासाठी दिलं. आज जेव्हा आपण बाप्तिस्म्यानं प्रभू येशूशी करार करतो तेव्हा आपल्याला त्याचं जीवन मिळतं. आपल्याला शुद्ध केलं. इतकंच नाही तर त्याच्या आत्म्यानं, जीवनानं आपल्याला भरलं, जेणेकरून आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं. योहान 3:16 बघा काय लिहिलंय. योहान 3:16, पान नंबर 1272. योहान 3रा अध्याय 16 वचन. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालचे जीवन असावे. हालेलुया. प्रथमतः देवानं आपल्याला येशूमध्ये काय दिलं? जीवन. काय दिलं? सर्वात महत्वाची गोष्ट कोणती दिली? पुत्र. आणि त्या पुत्राद्वारे सर्वकाळचं जीवन. आपण प्रभूकडे काय मागण्यासाठी आलो? हालेलुया. हालेलुया. आपण काय मागतो? देव काय देऊ इच्छितो? त्याचा पुत्र. देव काय देऊ इच्छितो? त्याचा पुत्र आणि जीवन. आपण काय मागतो? जुळतं का? देव देऊ इच्छितो आणि आपण मागतो ते एक आहे का? काय
का वेगवेगळं आहे? देव जे देऊ इच्छितो ते मला नको, मला जे पाहिजे ते मी मागतो. पण जेव्हा ते एक होईल तेव्हा मिळवलं. मग आपण मिळवलं. हालेलुया. कारण ते जीवन इथेही पुरेल आणि तिथेही पुरेल. ते संपत नाही. सार्वकालिक जीवन कुठे मिळतं? इथेही आणि तिथेही. सार्वकालिक जीवनाची सुरुवात कधी होते? जेव्हा आपण बाप्तिस्मा घेतो, तेव्हा प्रभूचा स्वीकार करतो, त्याला अंगीकारतो, तेव्हा सार्वकालिक जीवन आपलं सुरू होतं. हालेलुया. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकाळचे जीवन असावे. तो मेला तरी जगेल. प्रभू येशू काय म्हणतो? सर्वकाळचे जीवन मीच आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल. देहाने मेला तरी आत्म्यात तो जगणार आहे. देह इकडेच सोडायचा आहे, शरीर इकडेच सोडायचं आहे, इकडे कुजेल, पण जीव आणि आत्मा प्रभूकडे परत जाणार आहे. हालेलुया. तो मेला तरी तो जगणार आहे. हालेलुया. मग विश्वास ठेवणं म्हणजे काय? काय लिहिलंय? की आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्व काळचे जीवन असावे. विश्वास म्हणजे अंगीकारणं, त्याला घेणं, त्याचा स्वीकार करणं. नुसतं तोंडाने विश्वास ठेवून जमणार नाही. भूतही विश्वास ठेवतात आणि थरथर कापतात. मग भूतांमध्ये आणि आपल्या विश्वासामध्ये फरक काय? भूत अंगीकारत नाहीत, भूत प्रभूला घेत नाहीत, ती त्याच्यापासून दूर पळतात. पण देवाची लेकरं येशूला अंगीकारतात, आपल्या हृदयात स्वीकारतात की प्रभू आज माझ्या हृदयाचा ताबा घे, तुझं जीवन माझ्यामध्ये घेतो, मला जगव, तू माझा प्रभू आहेस. हालेलुया. मग विश्वास ठेवणं आणि अंगीकारणं हे एकच गोष्ट आहे. विश्वास ठेवणं आणि त्याला स्वीकारणं ही एकच गोष्ट आहे. एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, ज्या दोन्ही पाहिजेत. हालेलुया. वचन 36, योहान 3:36 वचन. जो पुत्रावर जो विश्वास ठेवतो त्याला सर्वकालचे जीवन आहे, आणि पुत्रावर जो विश्वास ठेवित नाही तो जीवन पाहणार नाही, तर देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. हालेलुया. पुत्रावर जो विश्वास ठेवतो त्याला सर्वकाळचे जीवन आहे. ज्यानं पुत्राला अंगीकारलेला आहे, स्वीकारलेला आहे, त्याला सर्वकाळचं जीवन आहे. कुठे? इथेही आणि तिथेही. देवाचं सान्निध्य त्याच्यामध्ये आहे. हालेलुया. आणि पुत्रावर जो विश्वास ठेवित नाही, त्याला अंगीकारत नाही. तोंडाने विश्वास ठेवणं असं नाही आहे. बरेच लोक तोंडाने विश्वास ठेवतात की नाही जगात? आहेत ना, कॅथलिक आहेत, दुसरे कोण आहेत, प्रोटेस्टंट आहेत, सगळे आहेत. ते म्हणतात येशू ख्रिस्त प्रभू आहे, बस तेवढंच. हालेलुया. पण अंगीकारणं, त्याला घेणं, त्याला स्वतःचा ताबा देणं, त्याला मनाचा ताबा देणं, त्याला हृदयाचा ताबा देणं, त्याला सर्वस्वाचा ताबा देणं, हे कोण करतं? देवाचे लोक, देवाचे शिष्य. हालेलुया. आणि पुत्रावर जो विश्वास ठेवित नाही तो जीवन पाहणार नाही. तो इथेही मेलेला असेल आणि तिथेही मेलेला असेल. हे पहिलं मरण ते दुसरं मरण. हालेलुया. मग हे जीवन म्हणजे काय? तर फळांनी भरलेलं, आत्म्याच्या फळांनी भरलेलं जीवन त्याच्यामध्ये असेल. त्याच्या आनंदाला उणीव पडणार नाही, त्याची शांती कधी काढून घेतली जाणार नाही. कितीही संकट येवो, कितीही दुःख येवो, तो खडकावर बांधलेल्या घरासारखा असेल. ते जीवन. हालेलुया. प्रतिदिनी प्रतिवेळी काही घडू दे, मला माझा प्रभू पुरेसा आहे. माझा प्रभू मला पुरेसा आहे, त्याची शक्ती मला पुरेशी आहे.
त्याची कृपा मला पुरेशी आहे. हालेलुया. तर तो जीवन पाहणार नाही, तर देवाचा क्रोध त्याच्यावरती राहतो. मग आता बघा, जगामध्ये एवढे धर्म आहेत, त्यांचं काय? कुठे जाणार? देवाने एकच मार्ग दिलेला आहे. देवाने आपल्याला सर्व काळचं जीवन दिलेलं आहे आणि ते जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. त्याच्या पुत्राशिवाय जीवन, येशू सांगतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्या मधून गेल्या वाचून तुम्हाला बापापाशी जाता येत. मग कोणता धर्म घेऊन जाईल? कोणता धर्म? धर्म नाही, पुत्र. हालेलुया. आपण धर्म घेतला नाही, आपण पुत्राला घेतलं, जो आपल्याला बापापाशी घेऊन जाणार आहे. ज्याला पुत्र लाभला आहे त्याला जीवन आहे, ज्याला पुत्र नाही त्याला जीवन नाही. 1 योहान 5वा अध्याय 12वं वचन बघा, 10 ते 12, 10 ते 13. 1 योहान 5वा अध्याय 10 ते 13, पान क्रमांक 1479. 1 योहान 5वा अध्याय 10 वचन. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्यामध्येच साक्ष आहे. जो देवाचा विश्वास धरीत नाही त्याने त्याला लबाड केले आहे, कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. आणि ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सर्वकालचे जीवन दिलं आहे आणि ते जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. ज्याला तो पुत्र आहे त्याला जीवन आहे, ज्याला तो पुत्र नाही त्याला जीवन नाही. जे तुम्ही देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणारे आहात ते मी हे लिहिले आहे, यासाठी की सर्वकालचे जीवन तुम्हास आहे हे तुम्हास ठाऊक असावे. हालेलुया. सरळ भाषा आहे की नाही? एक तर इकडे एक तर तिकडे, बीच में नाही आहे, मध्ये काहीच नाही. एक तर पुत्राला घ्या किंवा एकदा पुत्र विना राहा. काय मधलं काही आहे? मरी आहे तिथे? कोण आहे? कोणीच नाही. एक तर येशू आहे किंवा एक तर मृत्यू आहे. एक जीवन आहे, एक मरण आहे. आणि जीवन आणि मरण तुमच्या समोर ठेवलेलं आहे. काय म्हणतो देव? आकाश आणि पृथ्वी ह्यांना साक्षीला ठेवून मी तुम्हाला सांगतो, जीवन आणि मरण हे तुमच्या पुढे ठेवलेले आहे. शाप आणि आशीर्वाद हे तुमच्या पुढे ठेवलेले आहेत. म्हणून तू आणि तुझ्या संतानांना जिवंत राहावं म्हणून तू जीवन निवडून घे. आमेन. निवड कुठे करायची आहे? इथे की मेल्यावर? मग 13व 14व करून काय होणार आहे का? मिसा देऊन काय होणार आहे का? निवडून घे इथेच. आज म्हटलेला दिवस आहे तोपर्यंत. तू आजच तारणाचा दिवस आहे. मान्य केलेल्या वेळेस मी तुझं ऐकलं. आजच तो मान्य केलेला दिवस आहे. आज म्हटलेला दिवस. जीवन निवडून घे, पुत्राला घे. वचन 10, जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्यामध्येच साक्ष आहे. काय साक्ष आहे? मला सर्वकालिक जीवन मिळालेलं आहे. मला काही मिळो अथवा ना मिळो, एक गोष्ट माझ्याकडे आहे, ती माझ्यापासून काढून घेतली जाणार नाही. मला सर्व काळचं जीवन मिळालेलं आहे आणि ते मला पुरेसं आहे. हालेलुया. जो देवाचा विश्वास धरीत नाही त्याने देवाला लबाड केले आहे. तो म्हणतो देव खोटा आहे, मला नको, मी आहे ते बरं आहे, माझं जीवन दारूमध्ये आहे, माझं जीवन व्यभिचारामध्ये आहे, मला आनंद मिळतो. लोक आनंद कुठे शोधतात? व्यभिचार, दारू, मूर्तीपूजा, वाईट, लोभ, घाणेरड्या गोष्टी करणं, भांडण, ह्यामध्ये आनंद असतो नाही का? मग ते मरण आहे, ते मरण आहे, मरण. पण देवाचा पुत्र ज्याच्या ठाई देवाचा पुत्र येतो तो जीवन घेऊन येतो.
त्याच्या आनंदाला तोटा पडत नाही, त्याच्या शांतीला तोटा पडत नाही, त्याला कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही. राजांचा राजा ज्या हृदयामध्ये राहतो त्याला कोणत्या गोष्टीची कमी पडेल? आरोग्याची कमी पडेल, वस्तूंची कमी पडेल, शक्तीची कमी पडेल नाही. ज्याला पुत्र लाभला आहे, कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. कोणती साक्ष? ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सर्व काळचे जीवन दिलेलं आहे. प्रत्येक माणसाला ते असावं अशी देवाची इच्छा आहे. बाकी काही असो की नसो ते चालेल, पण देवाची एक इच्छा आहे की प्रत्येक माणसाचं तारण व्हावं, त्याला सर्वकालिक जीवन असावं. आहे की नाही देवाची इच्छा की प्रत्येक माणसानं येशूला प्रभू म्हणून पत्करावं, त्याला अंगीकारावं आणि त्याला सर्व काळचं जीवन असावं, जेणेकरून त्यानं जगावं. ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सर्व काळचे जीवन दिलेले आहे आणि ते जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे, बाकी कोणामध्येच नाही. प्रत्येक जण आपापल्या नावाने येईल, पण असं एक नाव जे दिलेलं आहे ज्या वाचून कोणालाही तारण प्राप्त होऊ शकणार नाही, ते एकच नाव ज्याच्याद्वारे सर्व तारले जातात, ते नाव येशू ख्रिस्त. असं जगाच्या पाठीवर आकाशाखाली कोणतंच नाव दिलेलं नाही ज्यामुळे तारण प्राप्त होईल, ज्यामुळे सर्वकालिक जीवन मिळेल. ते नाव आहे येशू ख्रिस्त. एकच नाव, सर्वात उंच नाव, ज्याच्यामध्ये जीवन आहे, ज्याच्यामध्ये शांती आहे, ज्याच्यामध्ये विसावा आहे. एकच नाव. ज्याला पुत्र लाभला आहे ते जीवन त्या पुत्राच्या मध्ये आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन आहे. आपण काय मागितलं? आपण काय मागतो? आपल्या प्रार्थना कशा असतात? हे याला मला बरं कर, ह्याला ते कर, त्याला ते कर, त्याला ते कर, त्याला ते कर. आमेन. पहिली गोष्ट मागायची, प्रभू आज मला तुझं जीवन हवं आहे. तू माझ्यामध्ये राहा. माझ्या मनाचा, माझ्या शरीराचा, माझ्या हृदयाचा ताबा तू आज घे. प्रत्येक दिवशी प्रार्थना करायची, प्रभू मला तुझं जीवन हवं आहे. तू माझ्यामधून निघून गेलास तर मी मेलेला असेन. तू माझ्यामध्ये नसशील तर मी जगातील लोकांपेक्षा वेगळा नाही. काय आपल्याला वेगळं कोण करतो? जगातल्या लोकांपासून आपल्याला वेगळं काय करतं? येशू. तुम्हामध्ये ख्रिस्त ही एकच गोष्ट जगाच्या लोकांपासून आपल्याला वेगळं करते. देवाचे लोक, जगातले लोक. कोणती गोष्ट? मग तोच समजा आपल्यामध्ये नसेल तर काय होईल? मग जगातल्या लोकांमध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे? आपण प्रार्थनेला येऊ, सगळं काही करू, बाहेर जाऊ, भांडणं पण करू, त्यांच्यामध्ये जीवन नाही. कोणती आहे महत्वाची गोष्ट? येशूचं जीवन. मागा म्हणजे मिळेल. हालेलुया, हालेलुया. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन आहे, ज्याला तो पुत्र नाही त्याला जीवन नाही. हे जीवन असतं फळांनी भरलेलं. आत्म्याची फळं माहीत आहेत ना? प्रीती. आपल्यामध्ये येशू आहे की नाही कसं माहीत पडेल? प्रीती. देवाची प्रीती आपल्यामध्ये राहायला येते. जीवन येतं तेव्हा प्रीती येते. हालेलुया. आनंद. आपला आनंद कमी होत नाही. तुझ्या सान्निध्यात हर्षाची पूर्णता आहे. तुमचा आनंद पूर्ण केला जावा म्हणून ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. येशू काय म्हणतो? तुमचा आनंद पूर्ण असावा म्हणून ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. शांती. मी तुम्हाला शांती देतो. जग देते त्याप्रमाणे नाही, तर माझी शांती तुम्हापासून काढून घेतली जाणार नाही. ह्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत तर आपल्यामध्ये जीवन आहे. हालेलुया. नसतील तर मागा. काय करा? मागा.
आणि आहेत त्यांनी सांभाळा. नाहीत त्यांनी मागा, आहेत त्यांनी सांभाळा. सर्वात महत्वाची गोष्ट. त्यासाठी लिहिलं, ज्या कशाचं तू रक्षण करतोस त्यापेक्षा अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचं रक्षण कर, कारण त्यामधून जीवनाचे झरे वाहत असतात. नीतिसूत्र 4:23. काय आपल्याला सांभाळायला सांगितलंय जास्तीत जास्त? जी गोष्ट सर्वात महत्वाची आणि किमती असते ती आपण जास्त सांभाळतो की नाही? आपलं सोनं आपण कुठे ठेवतो? ओटीवर, मागल्या दारी, पोरांना खेळायला देतो. आज खेळ बाबा, गाडी खेळ, धर. सोनं देतो पोरांना खेळायला, गाडी खेळायला? का देत नाही? जमिनीचे पेपर देतो का त्यांना खेळायला? घे पोरा खेळ, ह्याच्यावर लिही. 7-12 देतो का खेळायला? का? किंमत आहे. जी गोष्ट किंमती असते ती आपण आपल्या जीवानं सांभाळून ठेवतो. पण देवाचं वचन सांगतो, ज्या गोष्टी जगामध्ये अधिक किमती आहेत त्याचं तू रक्षण करतोस, त्यापेक्षाही अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचं रक्षण कर, कारण त्या हृदयामध्ये येशू राहतो. हालेलुया. नीतिसूत्र 4:23 वाचा. पान नंबर 787, नीती 4:23. ज्या कसाचं तू रक्षण करतोस त्या सर्वांपेक्षा अधिक कसोसीनं तू आपल्या हृदयाचं रक्षण कर, कारण त्यातून जीवनाचे झरे निघत असतात. हालेलुया. जीवन असेल तर निघतील ना. त्यामुळे नाही त्यांनी मागा, आहे त्यांनी सांभाळा. काय झालं वाटतं माझ्यात जीवन नाही, त्यांना काय करायचं? मागा. येशूला सांगा, प्रभू माझ्या हृदयात वस्ती कर. पाहुणा येऊ नकोस, वस्तीला आहे. मी हॉटेल नाही, मी मंदिर आहे. काय आपण हॉटेल आहोत का? प्रभूची हॉटेल आहोत का? हॉटेलात किती दिवस राहणार तुम्ही? 2 दिवस 3 दिवस, नाही का? आणि मंदिरात, घरामध्ये सर्वदा. आपण घर आहोत की हॉटेल आहोत? सांभाळा. प्रभूला सांगा, प्रभू माझ्यात राहायला ये, माझ्यात राहायला ये, मला सोडू नको. ज्या कशाचे तू रक्षण करतोस त्यापेक्षा अधिक कसोशीने, म्हणजे सांभाळून पूर्ण शक्तीने आपल्या हृदयाचे रक्षण कर. कारण प्रभू कुठे राहतो? आपल्या हृदयात. हृदय म्हणजे काय? विचार, आपल्या कल्पना, जिथे आपण साठवून ठेवतो, नाही का? आपल्या कल्पना आपण साठवून ठेवतो की नाही? तुमच्या हृदयातून वाईट बाहेर येतं की नाही? असं लिहिलं की नाही? हृदयात जे साठवलेलं आहे ते बाहेर येतं. प्रभू म्हणतो ना, जे हृदयात आहे ते तोंडातून बाहेर येतं. आपल्या हृदयात काय आहे? भांडण की प्रभू ज्या कशाचे तू रक्षण करतोस त्यापेक्षा अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचे रक्षण कर, आपल्या विचारांचे रक्षण कर. कारण या हृदयामध्ये जाणारे 2 मार्ग आहेत. कोणते? एक डोळा आणि हा कान. करतो रक्षण मोबाईलमधून, दुसरे लोक काय बोलतात ते वाईट आपण बघतो, वाईट आपण ऐकतो, तर आपल्या हृदयाचं रक्षण कसं होईल? ह्या हृदयात जाण्याचे 2 मार्ग आहेत, आणि हृदयातून निघणारा एक मार्ग आहे. काय? जे भरतं, कुठून भरतं? इथून आणि इथून. इथून आणि इथून. इथून नाही भरत, इथून बाहेर येतं. वास पण जातो ना. पण मुख्य 2 मार्ग आहेत, एक डोळा आणि कान. त्यामुळे प्रभू सांगतो, तुझा डोळा पवित्र असला तर तुझं सर्व शरीर प्रकाशमय होईल. काय?
तुझा डोळा शुद्ध असला तर तुझं सर्व शरीर प्रकाशमय होईल. ज्या कशाची तू रक्षण करतोस, आपण काय पाहतो, आपण काय विचार करतो, आपल्या गुप्त गोष्टी प्रभूसमोर उघड्या करायच्या. प्रभू, हे विचार हे तुझ्या विरुद्ध आहेत, तुला आवडत नाहीत. मला त्यावरती ताबा दे. तू माझ्यामध्ये राहा, तुझं जीवन माझ्यामध्ये असू दे. हालेलुया. प्रत्येक समय प्रभूला ओळखायचं की तू माझ्यामध्ये राहतोस. प्रत्येक समय आपल्या जीवाला सांगायचं, मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे. मरणा तुझी नांगी कुठे, पापा तुझी नांगी कुठे, मला येशूनं विजय दिलेला आहे. हालेलुया. गलतीकरास पत्र 2 अध्याय 22 वचन. गलतीकरास पत्र 2 अध्याय 20 पान नंबर 14 से 20 वचन. पान नंबर 1408 गलती 2:20. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी दिलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. आणि आता देहात जे माझं जिणं आहे ते विश्वासात, म्हणजे देवाच्या पुत्राच्या ठाई जो विश्वास त्यात आहे, त्याने माझ्यावर प्रीती केली आणि आपणाला माझ्याकरिता दिले. मी हे आपल्या बाप्तिस्माची आपल्याला जाणीव असावी म्हणून पौलानं लिहिलेलं आहे. बाप्तिस्मा झाला तेव्हा काय झालं? जुनं शरीर मेलं, आपण त्याच्याबरोबर मेलो, पापाला मेलो, त्याच्याबरोबर पुरले गेलो. त्याच्या जीवनाच्या नवीनपणाने आपण उठवलेले गेलो, त्याच्या जीवनानं उठवलं गेलो. आपलं जीवन मेलं, आता त्याचं जीवन सुरू झालं. कोण मेलं? मी. कोण मेलं? बाप्तिस्मा घेतो तेव्हा कोण मरतं? मी त्याच्याबरोबर वधस्तंभी गेलो आहे, जात आहे. एकदाच नाही, रोज. पौल म्हणतो मी रोज मरतो, मला रोज माझं शरीर कुदळावं लागेल, मला रोज प्रभूला माझ्यावर अधिकार द्यावा लागेल. जर मी मेलो तर मी जगेन. ख्रिस्त येशूचे मरण मी माझ्या शरीरात रोज वागवतो, जेणेकरून त्याचं जीवनही माझ्या शरीरात प्रकट व्हावं. जर मी मेलो नाही तर मी जगणारही नाही. जर मी मेलो तर मी जगेन. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी दिला गेलो आहे रोज. आता मी नाही, मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. स्वतःला सांगायचं, मी नाही तर ख्रिस्ता तू माझ्यामध्ये जगत आहेस. आता माझं जीवन माझं राहिलं नाही, ते तुझं जीवन तू माझ्यामध्ये जगत आहेस. आता मी माझे हात हलवतो असं नाही, तर तू माझ्यामध्ये जगतोस आणि हे हात तुझे आहेत म्हणून तू हलवतोस. या अनुभूतीनं चालायचं, मन करू देणार नाही. रोज त्या मनाला मारायचं आहे. आता देहात जे माझे जिणे आहे ते विश्वासात, म्हणजे देवाच्या पुत्राच्या ठाई जो विश्वास त्यात आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवला, मी त्याला अंगीकारलं. हा माझा विश्वास. आणि तो विश्वास आहे की त्याने माझ्यावर प्रीती केली. कशासाठी हे सर्व? कशासाठी? त्यानं माझ्यावर प्रीती केली. मी मरणार होतो, पण तो आला. माझं मरण त्यानं घेतलं. चांगल्या माणसासाठी भला कोणी मरेल, परंतु देव आपल्या प्रीतीचे प्रमाण असे देतो की मी पापी होतो, मी दुर्बळ होतो, मी वैरी होतो, तरी ख्रिस्त येशू माझ्यासाठी मरण पावला. तो माझ्यासाठी मेला. आमेन. त्याने माझ्यावर प्रीती केली आणि आपणाला माझ्याकरता दिले. मला जीवन असावं म्हणून तो मेला, आणि माझ्यामध्ये जीवन घालावं म्हणून त्याने आपल्या स्वतःला माझ्यामध्ये राहण्यासाठी दिलं. दोन गोष्टी आहेत. मला त्याने शुद्ध केलं, तसंच ठेवलं नाही, तर त्याचा आत्मा, ख्रिस्ताचा आत्मा माझ्यामध्ये घातला, जेणेकरून मी जगावं.
हालेलुया. बरोबर की नाही? आपल्या घरी कप असेल किंवा ग्लास असेल, त्याच्यामध्ये घाण असेल, तर आपण काय करतो? आपल्या घरी पाहुणे आल्यावरती त्यामध्येच चहा घालून देतो का? त्याचमध्ये पाणी घालून देतो का? काय करतो? पहिलं धुतो. न धुता त्याच्यामध्ये पाणी घातलं तर ते पाणी गढूळ होईल. बरोबर की नाही? मग ख्रिस्तानं तेच केलं. आपण कसे होतो? आपली भांडी सगळी घाणेरडी झालेली का नाही? आपण घाण होतो, पापानं बरबटलेलं होतं, परंतु त्यानं स्वतःच्या रक्तानं आपल्याला धुतलं, आपल्याला हिमाप्रमाणे स्वच्छ केलं. तसंच ठेवलं का? रिकामी ठेवलं का? नाही. तर त्याचं जीवन त्याने आपल्यामध्ये भरलेलं आहे. हालेलुया. आमेन. त्याच्या मरणानं त्यानं आपला देवाशी समेट केला आणि त्याच्या जीवनानं आपण तारलेले आहोत. रोमकरासपत्र 5वा अध्याय काय म्हणतं बघा. रोमकरासपत्र 5वा अध्याय 10वं वचन. रोम 5वा अध्याय 10 वचन, पान नंबर 1361. कारण जर आपण वैरी असता देवाशी त्याच्या पुत्राच्या 8 पासून वाचू, 8 ते 10. 8 वचन. पण देव आम्हावरच्या आपल्या प्रीतीचं प्रमाण असं देतो की आम्ही पापी असताना ख्रिस्त आम्हासाठी मरण पावला, तर आपण आता त्याच्या रक्ताने न्यायी ठरवलेले असता त्याच्याकडून अधिक विशेष करून देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ. कारण जर आपण वैरी असता देवाशी त्याच्या पुत्राच्या मरणाकडून आपला समेट झाला, तर आता समेट झाला असता आपण त्याच्या जीवनाने अधिक विशेष करून तारलं जाऊ. हालेलुया. 2 गोष्टी आहेत. एक, मरणानं आपले पाप क्षमा केली गेली आणि आता तो आपल्या जीवनानं, त्याच्या जीवनानं आपल्याला तारत आहे. त्याच्या जीवनानं तो आपल्याला पापांवरती विजय देत आहे. त्याच्या जीवनानं तो आपल्याला बरं करत आहे. हालेलुया. बरं कोण करतं? प्रभू येशू. मग तुमच्यामध्ये राहिल्यावरती तुम्ही आजारी कसे पडणार? येतील आजार, पण जो तुमच्यामध्ये आहे तो जगात आहे त्यापेक्षा मोठा असेल तर आजार राहणार नाही. कारण तुमच्यामध्ये जो आहे तो जगात आहे त्यापेक्षा मोठा आहे. पण घेतलं असेल तर, नसेल तर नाही. जो माझे मांस खातो, माझे रक्त पितो, त्याला जीवन आहे. आमेन. हालेलुया. काय बरं, एक गोष्ट घेतली की सगळ्या गोष्टी मिळतात, पण एक गोष्ट सोडली की सगळं सुटतं. एकच घ्या ना. कोण? जे सोनं आहे, जे मौल्यवान सोनं आहे ते घ्या. प्रभू मला तू हवा आहेस. माझी प्रार्थना काय असायची? काय असायला पाहिजे? प्रभू मला काही नको, मला तू हवा आहेस. ही सर्वात श्रेष्ठ प्रार्थना आहे. मनाने केली तर प्रभू ऐकणार नाही. तुम्ही त्याचं सान्निध्य जाणवणार नाही. तुम्हाला समजेल प्रभू तुमच्याबरोबर आहे. हालेलुया. आमेन. तर आता आपण त्याच्या रक्ताने नाही ठरवलेलं असता त्याच्याकडून अधिक विशेष करून देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ. जर पुत्रावर विश्वास ठेवला नाही तर देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. मग तुम्ही किती थापल्या कुटा, किती बकरे कापा, किती कोंबडे कापा, देवाचा क्रोध तुमच्यावरती असेल तर कोंबडे बकरे वाचवतील नाही. येशू ख्रिस्त हा एकच आहे ज्या आपल्याला वाचवतो. एकच नाव जे आपल्याला वाचवतो, येशू ख्रिस्त, त्याचं जीवन. हालेलुया. कारण जर आपण वैरी असता देवाशी त्याच्या पुत्राच्या मरणाकडून आपला समेट झाला, जे आदामानं गमावलेलं ते येशूनं आम्हाला पुन्हा मिळवून दिलं. देवाचं सान्निध्य. काय दिलं देवा येशूनं आपल्याला? काय गमावलेलं आदामानं?
देवाचं सानिध्य, देवाचं जीवन. येशूने काय केलं? आम्हाला समेट केला, त्या जीवनाशी आमचा समेट केला, बापाशी आमचा समेट केला, जो जीवनाचा उगम आहे त्याच्याशी आमचा समेट केला, आम्हाला एक केलं. हालेलुया. काय कमी पडेल? कोण श्रीमंत आहे? श्रीमंत कोण? सांगा. मी. ख्रिस्त येशूमध्ये माझ्या सर्व गरजा पुरवल्या जातात. माझ्यापेक्षा श्रीमंत कोण? हालेलुया. हां, जाणलं तर शहाणे. आमेन. तर आता समेट झाला असता, आपला समेट केला इतकंच नाही तर आपला समेट केला असता आपण त्याच्या जीवनाने अधिक विशेष करून तारले जाऊ. रोज एकदाच तारले गेलो नाही, आजही तारले जाऊ आणि तेव्हाही तारले जाऊ. कुणाच्या जीवनाद्वारे? त्याच्या जीवनाद्वारे, कारण तो मरत नाही. हालेलुया. बघा किती किमती आहे. घेतलं कधी की प्रभू मला काही नको आहे, ते मी पुरेसं आहे, तू मला देशील, पण मला तू हवा आहे. तू नसेल तर सर्व गोष्टी व्यर्थतांची व्यर्थता. उपदेशकामध्ये वाचलंय कधी? काय उपदेशकाचा मूळ गाभा काय आहे? देवाविना सर्व व्यर्थतांची व्यर्थता. काय जगामध्ये देव नसेल आपल्यामध्ये, आपल्याबरोबर, तर सर्व गोष्टी व्यर्थतांची व्यर्थता. वाऱ्यामागे लागणं. आपल्याला वाटतं मला हे झालं म्हणजे मी आनंदी असेन, मला नोकरी मिळाली मी आनंदी होईन, मला बायको मिळाली मी आनंदी होईन. बायको मिळाल्यावरती आनंद कुठे असतो कुणास ठाऊक? 1-2 महिन्यानंतर आनंद फिरायला जातो सापुताराला. काय आपल्याला वाटतं मला ही गोष्ट मिळाली म्हणजे मी सुखी होईन, मला पोर झालं म्हणजे मी सुखी होईन, मला नोकरी मिळाली मी सुखी होईन, मला 1 लाख मिळाले मी सुखी होईन. मग 1 लाख मिळाले त्याला विचारा तू सुखी आहेस का रे? नाही. का? मला 2 लाख पाहिजेत. लोभ संपत नाही. त्यासाठी प्रभू म्हणतो सर्व प्रकारच्या लोभापासून आपल्याला राखा. 1 तिमोथी 6 अध्याय. तिमोथेचं पहिलं पत्र 6 अध्याय 6 ते 12 आपण वाचू. पान नंबर 1439. 1 तिमोथेचं पत्र 6 अध्याय 6 वचन. तर संतोषासहित असलेली सुभक्ती ही मोठीच मिळकत आहे, कारण आपण जगात काही आणले नाही आणि आपल्याच्याने त्यातून काही निवत नाही. तर आपणास अन्न वस्त्र असल्यास तेवढ्याने आपण तृप्त असावे. परंतु धनवान व्हायला पाहणारे परीक्षेत व फासात व फार मूर्खपणाच्या व बाधक इच्छांमध्ये पडतात. त्या इच्छा माणसास विध्वंसात व नासात बुडवतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी आपणास फार खेदाने भोसकून घेतले आहे. हे देवाच्या माणसा, तू तर यापासून पळ आणि न्यायीपण, शुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता, लीनता यांच्या पाठीस लाग. विश्वासासंबंधींचे चांगले युद्ध कर. सार्वकालिक जीवन धरून ठेव, कारण त्याकरिताच तुला बोलावणे झाले आहे आणि तू बहुत साक्षांसमोर चांगलं पत्कर्म केलं आहे. हालेलुया. सैतान आपल्यापासून सार्वकालिक जीवन कसं चोरून घेऊन जातो? तर जगातल्या गोष्टींचा लोभ आपल्याला दाखवतो. हालेलुया. आदाम आणि एवेला काय दाखवलं? फळाचा लोभ, की हे देवानं दिलं आहे त्यापेक्षा चांगलं आहे. जीवनाचं झाड होतं नाही का, आणि सर्व ज्ञान देणारं झाड होतं.
देवाने सांगितलेलं हे खाऊ नको, हे खा. जीवनाचं झाड खायला बंदी होती का हो? काय लिहिलंय कुठे की जीवनाचं झाडाचं फळ खाऊ नको? त्यांनी ते का खाल्लं नाही? हालेलुया. पण सैतानानं जेव्हा त्यांना सूचना केली, ते दाखवलं फळ हे चांगलं आहे, ते फळ चांगलं आधीपासूनच होतं, वाईट होतं का? पण सैतानाने त्यांची कल्पना भटकवली. काय केलं? भ्रमित केलं त्यांना, आणि त्यांनी ते खाल्लं. मग आजही द्रव्य असणं वाईट आहे का? जमीन असणं वाईट आहे का? नोकरी असणं वाईट आहे का? पाहिजेत, आपल्याला सर्व गोष्टी हव्या आहेत की नाही? पण वाईट दृष्ट्या मिळवणं ही वाईट गोष्ट आहे. नाहीपणानं मिळवणं चांगली गोष्ट आहे. वाईट दृष्ट्या मिळवणं देवाला आवडत नाही. खऱ्याने, सचोटीने, सत्याने तुझं जे आहे ते तुझं आहे. तर संतोषासहित वचन 6 असलेली सुभक्ती ही मोठी मिळकत आहे. हालेलुया. देवाचं जीवन, देवाशी एक होणं, देवाचं जीवन भरून घेणं आणि संतुष्ट असणं. मी आनंदी आहे प्रभू, ही मोठी मिळकत आहे, ही स्वर्गीय संपत्ती आहे. हालेलुया. कारण आपण जगात काही आणले नाही आणि आपल्याच्याने त्यातून काही नेवत नाही. काय आणलंय आपण जगामध्ये? काय आणलंय? काही नाही. काय न्यायचंय? काही नाही. मग एवढी उठाठेव कशाला? खूप मोठी उठाठेव नाही का? तर आपणास अन्न वस्त्र असल्यास तेवढ्याने आपण तृप्त असावे. प्रभू, मला 3 वेळेचं खायला मिळतं, माझ्या डोक्यावरती छप्पर आहे, माझ्या अंगावरती वस्त्र आहे, मी आनंदी आहे आणि तू माझ्यामध्ये आहेस. तृप्त असावं. कुछ मिले या ना मिले, प्रभू की स्तुती हो. हालेलुया. प्रभू देईल, नाही असं नाही, परंतु माझा उद्देश काय आहे जीवनाचा? की मी त्याच्यात जीवन भरून घ्यावं, मी त्याच्या पुत्राला भरून घ्यावं. परंतु धनवान व्हायला पाहणारे परीक्षेत व फासात व फार मूर्खपणाच्या व बाधक इच्छांमध्ये पडतात. पहा जगातली लोक काय काय करावं लागतं हो पैसे मिळवण्यासाठी. खोट्या सह्या, खोटे आरोप. आपले राजकारणी बघा आता काय काय करतात ना एकमेकांना खाली खेचण्यासाठी. अरे बाधक इच्छा, स्वतःला नाशात बुडवतात. आहे त्याच्याकडे करोडो आहे, पण पुरेसं नाही. करोडो आहे पण पुरेसं नाही. पण आमच्याकडे थोडं आहे, पुरेसं आहे. हालेलुया. थोडं आहे, मला पुरेसं आहे. मनाची भावना आहे. आपलं मन कसं आहे? त्या इच्छा माणसास विध्वंसास व नाशात बुडवतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे. हालेलुया. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत, म्हणजे त्यांनी ख्रिस्ताला सोडून दिलेलं आहे. माणसाला देवाची आणि धनाची सेवा करता येत, तो एकाला तुच्छ मानील आणि एकाचा आदर करील. प्रभू सांगतो तुम्हाला देवाची आणि धनाची सेवा एकत्र करता येत नाही. एकतर मला घ्या, नाहीतर एक जगाला घ्या. दोन्ही एकामध्ये राहणार नाहीत. जीवन आणि मरण एकीकडे राहत नाही. एक तर जीवन राहील किंवा एकदा मरण राहील. एकदा आशीर्वाद राहतील किंवा एकदा शाप राहतील. आरोग्य राहील किंवा आजार राहील. निवडून घ्यायचं. सांगायचं प्रभू मला तू हवा आहेस. आपल्या हृदयाची उत्कट इच्छा असली पाहिजे, प्रभू मला तुझ्याशिवाय आनंद नाही, तुझ्याशिवाय मला जीवन नाही, मला तू हवा आहेस.
तर ते कित्येक विश्वासापासून बहकले आहेत, त्यांनी प्रभूला सोडून दिलं आहे, नाकारलेलं आहे, त्यांनी देवाला तुच्छ मानलेलं आहे आणि आपणास फार मोठ्या खेदानी भोसकून घेतलेलं आहे. त्यांना आनंद नाही, त्यांना शांती नाही. हालेलुया. तर देवाच्या माणसांनो, देवाच्या लेकरांनो, देवाच्या पोयऱ्यांनो, देवाच्या बायांनो, यापासून दूर पड. काय सांगितलंय? उडनछू. थांबू पण नको तिकडे, पड. आग लागल्यावर कसं पळतात? थांबतात का? आग लागल्यावर बघायला किती लागले ते? साप दिसल्यावर थांबतात का? हे बघ चावतो का बघतो. साप दिसल्यावर काय सांगतो त्याला? चावरे 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 का पळतो? हां, मग तू देवाच्या माणसा ह्या गोष्टीपासून पळ. आणि कुठे पळ? देवाच्या जीवनाकडे पळ. वाईटापासून पळ. कुठे पळ? येशूकडे पळ. नाही पण सुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता, लीनता ह्याच्या पाठीमागे पळ. येशूच्या मागे पळ. जो मला अनुसरतो तो अंधारात राहणार, तर जीवनाचा प्रकाश त्याच्यामध्ये असेल, त्याच्यामध्ये जीवन असेल. जर आपण ह्या गोष्टीपासून पळालो आणि देवाच्या गोष्टीच्या मागे लागलो तर जीवनाचा प्रकाश आपल्यामध्ये असेल. हालेलुया. आमेन. विश्वासासंबंधीचे चांगले युद्ध कर. सैतानाचं युद्ध कुठे आहे? तो डाऊट फेकतो ना. विश्वासातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला खूप काय करतो सैतान. पण युद्ध कर. तो सार्वकालिक जीवन घेऊन जाण्यास येतो. सार्वकालिक जीवन घट्ट धरून ठेव. काय धरून ठेवायला सांगितलं? घट्ट. सर्वकाळचे जीवन. सोनं नाणं नाही, जमीन जुमला नाही, काहीच नाही. सर्वकाळचं जीवन येशूला घट्ट धरून ठेव. त्याला सोडू नको. तो सुटला तर सर्व काही सुटेल तुझं. हालेलुया. ज्या कशाचे तू रक्षण करतोस त्यापेक्षा अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचं रक्षण कर, कारण त्यामध्ये जीवनाचे झरे वाहत असतात. घेऊया जीवन. ज्याच्याकडे नाही त्यांना मागावं, ज्याच्याकडे आहे त्यांना सांभाळावं. हालेलुया. योहान, पहिला योहान पहिला अध्याय 1 ते 4. पान नंबर 1475. योहानाचं पहिलं पत्र, पहिला अध्याय, पहिलं वचन. जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले व आमच्या हाताने चाचपलं, तेच आम्ही जीवनाच्या शब्दाविषयी सांगतो. कारण ते जीवन प्रकट झाले आणि आम्ही पाहिले आहे व साक्ष देतो. आणि जे सार्वकालिक जीवन बापापाशी होते आणि आम्हाला प्रकट झाले ते आम्ही तुम्हास कळवतो. जे आम्ही पाहिले आहे आणि ऐकले आहे ते तुम्हास यासाठी कळवतो की तुमचेही आम्हासी भागीपण व्हावे. आमचे भागीपण तर बापाशी व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याशी आहे, आणि तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही तुम्हाला ह्या गोष्टी लिहितो. हालेलुया. योहान जेव्हा हे पत्र लिहिलं तेव्हा 95 वर्षाचा पद्मस बेटावरती बंदिवान होता, म्हातारा झालेला. हालेलुया. आणि त्यावेळेला तो हे पत्र लिहितो. समजा म्हणजे त्याच्यावरून समजतं की योहानाच्या हृदयात काय होतं. हालेलुया. काय म्हणतो तो? जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले, आमच्या हाताने चाचपले, तेच आम्ही जीवनाच्या शब्दाविषयी सांगतो. आम्ही येशूला पाहिलं. आम्ही जीवनाचा शब्द जो देही झाला त्याला आम्ही हात लावला, त्याला मी पाहिलं, त्याला मी न्याहाळलं, आम्ही त्याच्याबरोबर राहिलो, आम्ही त्याच्याबरोबर खाल्लो, आम्ही त्याच्यावर प्यायलो. तो जीवनाचा शब्द, त्या जीवनाविषयी आम्ही तुम्हाला सांगतो.
दुसऱ्या कोणत्याही गोष्टीविषयी नाही सांगत. हालेलुया. ते जीवन प्रकट झाले आणि आम्ही पाहिले आणि साक्ष देतो की ते सर्वकालिक जीवन बापापाशी होते. तो पुत्र ज्याला आम्ही पाहिलं, ज्याचा आम्ही अनुभव घेतला, ज्याचा आम्ही अनुभव घेतला, ते जीवन बापापाशी होते, ते आम्हाला प्रकट झाले. तेच आम्ही तुम्हाला कळवत आहोत. जे आम्ही पाहिले आहे आणि ऐकले आहे ते तुम्हाला यासाठी कळवतो की तुम्ही तुमचे आम्हाशी भागी पण व्हावे. तुम्ही त्या सार्वकालिक जीवनामध्ये भागीदार व्हावं, त्याच्याशी एक व्हावं, त्याला घट्ट धरून ठेवावं. आमचे भागीपण तर बापाशी व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याशी आहे. आमचं भागीपण कुणाशी आहे? देवाच्या जीवनाशी आहे. आणि तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला लिहितो. ज्याला सार्वकालिक जीवन आहे त्याला आनंद आहे की माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. मी आज मेलो तरी मी मरणार नाही, मी माझ्या प्रभूला पाहीन. हालेलुया. एवढी मोठी आशा, एवढी मोठी शाश्वती, एवढा मोठा विश्वास कोण देऊ शकतो? देतो कोण? एकच, प्रभू येशू. हालेलुया. आमेन. बघा दुसरा करंथीकर 12वा अध्याय 7 ते 10 आपण वाचू. दुसरा कोरिन्थीकर 12वा अध्याय 7 वचन, पान नंबर 1404. सातवं वचन, आणि माझ्या प्रकटीकरणाच्या अतिशय मोठेपणामुळे मी फार अधिक चढून जाऊ नये म्हणून माझ्या देहात काटा असा सैतानाचा दूत मला बुक्की मारण्याकरिता मला देऊन ठेवण्यात आला, अशासाठी की मी फार अधिक चढून जाऊ नये. याविषयी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली की हा माझ्यापासून दूर व्हावा. तेव्हा तो मला म्हणाला, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण केली जाते. तर ख्रिस्ताची शक्ती माझ्यावर राहावी म्हणून मी आपल्या अशक्तपणाविषयी फार आनंदाने विशेष नावाजणूक करीन. म्हणून ख्रिस्ताकरिता अशक्तपणांमध्ये, अपमानांमध्ये, अडचणींमध्ये, पाठलांगांमध्ये, संकटांमध्ये मी संतुष्ट आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हा मी शक्तिमान आहे. हालेलुया. पौलाच्या जीवनाचं गुज काय होतं? देवाची कृपा, देवाचं जीवन त्यानं घेतलेलं. त्यामुळे त्याच्यावरती येणाऱ्या कोणत्याही गोष्टी त्याच्यावरती भारी झाल्या नाहीत, तर तो त्या गोष्टींवरती भारी झाला. त्यानं सर्व काही सहन करू शकला. हालेलुया. का? कारण देवाचं जीवन त्याच्यामध्ये होतं, देवाची कृपा त्याच्यामध्ये होती. पहिली कोणत्या गोष्टी मागायची? मग ह्या गोष्टी आपल्यावर येणार नाहीत, येतील तेव्हा काय असलं पाहिजे आपल्यामध्ये? ख्रिस्ताचं जीवन. तर आपण टिकून राहू, नाहीतर आपण कोलमडून जाऊ. वचन 7, माझ्या प्रकटीकरणांच्या अतिशय मोठेपणामुळे मी अधिक वर चढून जाऊ नये म्हणून माझ्या देहात काटा असा सैतानाचा दूत मला बुक्की मारण्याकरता मला ठेवून देण्यात आला, अशासाठी की मी फार अधिक चढून जाऊ नये. पौलाला खूप मार मिळालेला, खूप दुःख सहन केलेली, त्यामुळे त्याच्या देहामध्ये असं काहीतरी होतं जे त्याला त्रास देत होतं, नाही का? काहीतरी होतं, माहीत नाही, सांगत नाही तो, पण असं काहीतरी होतं जे त्याला अडवायचं, माहीत नाही काय. याविषयी प्रभूजवळ मी 3दा विनंती केली की हे माझ्यापासून दूर व्हावा, हा काटा माझ्यापासून दूर व्हावा. प्रभूला सांगितलं, त्यानं 3 वेळा सांगितलं, प्रभू हे नको, मला अवघड वाटतं, कठीण वाटतं, नको मला. माहीत नाही काय होतं, ते आजार होता, दुःख होतं,
काय सांगत नाही तो, पण अशी गोष्ट त्याला मागे खेचायची, त्रास द्यायची. त्याने 3दा विनंती केली, 3दा प्रार्थना केली प्रभूजवळ की प्रभू हे काढून टाक. पण प्रभूने त्याची प्रार्थना ऐकली की नाही ऐकली? माझी कृपा ऐकली. आपण जे मागतो ते मिळालं म्हणजे आपली प्रार्थना ऐकली असं नाही. प्रभूला जे आपल्याला द्यायचंय ते जेव्हा आपल्याला प्रभू देतो तेव्हा आपली प्रार्थना ऐकली असं होतं. काय, पौलाने 3दा विनंती केली परंतु प्रभूने त्याची विनंती ऐकली का? नाही. त्याच्या इच्छेप्रमाणे नाही केलं. प्रभू त्याला म्हणाला, मी तुला काहीतरी आणखी चांगलं देतो. तो काटा नाही काढणार, पण मी तुला माझं जीवन देईन जेणेकरून तो काटा तुला काहीच वाटणार नाही, ते दुःख तुला काहीच वाटणार नाही. हालेलुया. आपल्याला काय पाहिजे? दुःख दूर व्हावं की प्रभू दुःखावरती मात करण्यासाठी लागणारी कृपा, शक्ती, तुझं जीवन मला पाहिजे. हालेलुया. तेव्हा येशू मला म्हणाला, माझी कृपा तुला पुरे आहे, माझं जीवन, माझी शक्ती तुला पुरे आहे, मी तुझ्यामध्ये राहतो हे तुला पुरे आहे. हालेलुया. कोणी तुम्हाला किती बुक्क्या मारो, आपल्यामध्ये येशू असेल तर मला पुरेसा आहे. कोणी किती अपमान करो, प्रभू चलले दो, होने दो, काही वाटत नाही. हालेलुया. आमेन. कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण केली जाते. हालेलुया. आपण जेव्हा अशक्त तेव्हा तो सशक्त. जेव्हा मी नाही तेव्हा तो, मी नाही जगत तेव्हा तो माझ्यामध्ये जगतो. जर मी जगतो तर तो जगत नाही. निवडायचंय की प्रभू तू माझ्यामध्ये जग, नाहीतर तू बाहेर राहा, तू ठोकीत राहा, मी माझं दार लावून घेतो, मी माझं जीवन माझ्यामध्ये जगतो, तू नको. आहे ना, प्रभू सांगतो ना, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे, जर तू माझी वाणी ऐकशील आणि मला मध्ये घेशील तर मी आत येईन, मी तुझ्याबरोबर राहीन, मी तुझ्याबरोबर जेवीन आणि तू माझ्याबरोबर जेवशील. माझं जीवन मी तुला देईन, तू जगशील, संकटावरती मात तू करशील. हालेलुया. तर ख्रिस्ताची शक्ती माझ्यावर राहावी म्हणून मी आपल्या अशक्तपणाविषयी फार आनंदाने विशेष नामजूक करीन. मी आनंद करीन. सर्वदा आनंद करा, दुःखामध्येही आनंद करा, तुरुंगामध्येही आनंद करा, कमतरतेत आनंद करा, भरपुरीत आनंद करा. कसं होईल? जर त्याचं जीवन माझ्यामध्ये असेल तर माझ्या आनंदाला तोटा पडणार नाही. हालेलुया. म्हणून ख्रिस्ताकरता अशक्तपणांमध्ये, अपमानांमध्ये, अडचणींमध्ये, पाठलागांमध्ये, संकटांमध्ये मी संतुष्ट आहे. हो जाने दो, जो होना है देख लिया जाएगा, प्रभु मेरे साथ है. जो होना है होने दो, प्रभु मेरे साथ है और मुझे वो काफ़ी है. वो मुझे काफ़ी है, वो अकेला मुझे काफ़ी है. कारण जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा मी शक्तिमान आहे. जेव्हा मी कमी होतो तेव्हा तो वाढतो. माझी शक्ती कमी पडेल पण त्याची शक्ती कमी पडणार नाही. तो म्हणतो माझे जीवन, माझी कृपा तुला पुरेशी आहे. हालेलुया. धन्यवाद देऊ प्रभूला. सांगूया प्रभूला, प्रभू ज्या हेतूसाठी तू मला निर्माण केलंस, ज्या हेतूसाठी तू मला बनवलंस, ज्या हेतूसाठी तू मला बोलवलंस, ज्या हेतूसाठी तू मला निवडलंस आणि ज्या हेतूसाठी आज तू मला जीवन देत आहे, जिवंत ठेवला आहेस, तो हे तुझा हेतू की तू माझ्यामध्ये जगावस, तू माझ्यामध्ये रूपधारी व्हावस, तुझा पुत्र माझ्यामध्ये प्रकट व्हावा, तुझा आनंद, तुझी शांती, तुझा विसावा, तुझी सहनशीलता, तुझी नम्रता मी अंगी ल्यावी, तुझ्या प्रीतीच्या फळांमागे मी धावावं, तुला
प्राप्त करून घ्यावं. बाकी सर्व गोष्टी येतील जातील प्रभू, परंतु मला तू हवा आहेस. ज्या कशाचे मी रक्षण करतो त्यापेक्षा अधिक कसोशीने मला तुझ्या जीवनाचं रक्षण करण्यास शिकव. तुझ्या आत्म्यानं मला भरलेलं ठेव. माझ्या दिव्यामध्ये तेल असू दे, त्या शहाण्या 5 कुमारिकाप्रमाणे प्रभू मला माझ्या दिव्यात तेल दे, तुझं जीवन दे, जेणेकरून तू येशील तेव्हा मी जिवंत असेन, तू येशील तेव्हा मी जागा असेन आणि तुला सामोरे जाण्यास मी तयार असेन. नाहीतर माझ्यातलं तेल संपून जाईल, माझा दिवा विझून जाईल, माझं जीवन निघून जाईल आणि मी मूर्ख कुमारी सारखा ठरेन आणि मी तुला पाहू शकणार नाही. आज मी तुझ्याकडे एक गोष्ट मागतो, तुझं जीवन मला हवं आहे. मला भर, तुझ्या आत्म्यानं, तुझ्या जीवनानं भर. बाकी सर्व गोष्टी मला मागावून मिळतील. आज मी तुझ्याकडे एकच गोष्ट मागतो, एकच गोष्ट दाविदानं मागितली आणि तीच मी शोधीन, की तुझ्या मंदिरात तुझे ध्यान करण्यास, तुझं जीवन मिळवण्यास मी सर्व काळ माझे आयुष्याचे दिवस व्यतीत करावे. हालेलुया. करूया प्रार्थना.